हां नमस्कार मित्रांनो, 18वा दिवसाचा टॉपिक आहे इंडायसेस घातांक. आता आपण बघूया. इथं तुम्ही एक मिनिट, लेट मी ऑन माय पेन. ओके, इथं जर तुम्ही नीट लक्षात ठेवलं, इथं बघा 2चा घातांक 3 जर केला आपण तर 8 होतो. 2चा घातांक 2 केला तर 4 निघतं, म्हणजे असं 2 गुणिले 2 असं करायला लागेल. 2 गुणिले 2 तर किती येईल? 4 असं. तर 2चा एक वेळा 2 आणि 2चा घातांक 0 राहिला, कोणत्याही संख्येचा घातांक 0 राहिला तर उत्तर 1 येतं, लक्षात ठेवायचं. हां, म्हणजे जसा जसा घातांक कमी होत जातो, ठीक आहे, तर त्याची किंमतसुद्धा कशी होत जाते? कमी कमी होत जाते. एवढंच आपल्याला याच्यातून सांगायचं आहे. आता घातांकाचे नियम समजून घेऊया. हे बघा, एचा घातांक x गुणिले एचा घातांक y जर खाली पाया सारखा राहिला तर आपण काय करतो? घातांक जे आहेत त्यांची काय करतो? बेरीज करतो. ठीक आहे. आता इथं उदाहरण त्यांनी दिले बघा, एचा घातांक 3 गुणिले एचा घातांक 2. पाया सारखा आहे की नाही? इथं पण ए आणि इथं पण ए, म्हणून पाया तसाच ठेवायचा आणि वरती घातांकाची काय होते? बेरीज होते. मग याचा घातांक 3 आणि याचा घातांक 2 यांची काय झाली? बेरीज. म्हणजे उत्तर काय आलं? एचा घातांक 3 अधिक 2 म्हणजे किती? 5. हा झाला पहिला नियम गुणाकाराचा. ठीक आहे. पाया सारखे असेल आणि त्यांचा भागाकार असेल तर आपण घातांकाची काय करतो? वजाबाकी करतो. काय करतो? वजाबाकी करतो. ठीक आहे. सॉरी. मग आपण काय करणार? इथं हे बघा, इथे एचा घातांक 6 आणि एचा घातांक 2 भागाकार असेल, पाया सारखा आहे, पाया जसं तसा लिहा आणि घातांकाची वजाबाकी करून टाका. 6 मधून 2 गेले 4, मग याचा घातांक किती आला? 4. ठीक आहे. आता घातांकाचा घातांक असेल, आता पाया एचा घातांक x आणि ह्या दोघांचा घातांक y. ठीक आहे. मग आता अशा वेळेस कसं करणार? तर या दोन्ही घातांकाची काय होते? इथं गुणाकार होते. एचा घातांक xy म्हणजेच काय? x गुणिले y. आता इथं उदाहरण बघा, त्यांनी ए दिलाय, एचा घातांक 2 आणि त्याचा घातांक 3 असं जर असेल तर या 2 आणि 3चा काय करायचा? गुणाकार. म्हणजे एचा घातांक काय येईल? मग 2 गुणिले 3 म्हणजेच काय? एचा घातांक 6. तिसरा नियम आहे, एचा घातांक 0 असेल तर 1. आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की नाही, कोणत्याही संख्येचा घातांक 0 जर राहिला तर उत्तर नेहमी 1 येतं. ठीक आहे. मी जर समजा सांगितलं तुम्हाला 5चा घातांक 0 तर याचं सुद्धा उत्तर काय येणार? बरोबर 1च येणार. ठीक आहे. आता इथं बघा, एचा घातांक ऋण x आहे, म्हणजे घातांक जर ऋण राहिला तर त्याला काय करायचं? धन करण्यासाठी 1 अंशात ठेवायचा आणि खाली छेदात एचा घातांक x होऊन जातो. म्हणजे ऋण xचा काय झाला? इथं धन x झाला. आता उदाहरण बघा, एचा घातांक ऋण 5 आहे की नाही? जर तुम्हाला त्याला धन करायचं असेल तर काय करायचं? अंशामध्ये 1 घाला आणि तो जो घातांक लिहिलेला आहे किंमत, हा इथं जो आहे तोच इथं छेदाला लिहायचा. फक्त हा ऋण 5चा काय होईल? इथं धन 5 होईल. हा नियम लक्षात ठेवायचा. ठीक आहे. भरपूर वेळा हा नियम आपल्याला कामात येतो उदाहरणं सोडवताना. तर हे सर्व नियम जर तुम्ही नीट पाठ करून घेतले ना तर उदाहरणं सोडवायला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. आता बघा, सराव त्यांनी दिलेला आहे. 5चा घातांक 4 गुणिले 5चा घातांक 3 म्हणजे 5:4 × 5:3. हिअर बेसेस आर सेम. ओके, तो बेसेस आर सेम, तो वी हॅव टू ॲड द इंडायसेस. ओके, आपल्याला घातांक जे आहेस ना ते इंडेक्स आपल्याला काय करायला लागेल? बेरीज करावं लागेल त्यांची. घातांक पायासारखा आहे ना, मग घातांकाची बेरीज करा. मग 5 तसाचा तसा ठेवायचा आणि 4 अधिक काय करायचं? दुसऱ्याचा घातांक किती आहे? इथं 4 आणि 3ची बेरीज करायची. 4 अधिक 3, मग 5चा घातांक 4 अधिक 3 किती आला? 5चा घातांक 7, 5:7. इथं बघा, 9चा घातांक 5 भागिले 9चा घातांक 2. आपण काय करणार? भागाकार जेव्हा असतो तेव्हा घातांकांची वजाबाकी करायची. 5 वजा 2. पहिला घातांक 5, दुसरा घातांक 2. मग 5तून 2 गेला, 3 बरोबर आलाय की नाही? घातांकाला 3 बरोबर आहे. पाया काय येईल? पाया तोच येईल जो आधीचा पाया आहे, कॉमन पाया 9. ठीक आहे. पुढं आता ऋण 3 पाया आहे आणि त्याचा घातांक 4 आहे आणि घातांकाचा घातांक असेल तर काय करणार? आपण घातांकांची काय करतो? गुणाकार करतो. मग इथं बरोबर आहे बघा, ऋण 3 जसं तसा आणि घातांकाचा गुणाकार केलेला आहे. बरोबर आहे. इथं 4 का दिलं आहे ते कळलं नाही मला. हे फोडून टाका. काय उत्तर येईल? 4 पंचे 20 घातांक आणि पायाला हा 3 राहील. ऋण 3 पायाला आणि त्याचा घातांक काय येईल? 20. ओके, ऋण 3चा घातांक 20 येईल. आता 12चा घातांक 0. कोणत्याही संख्येचा घातांक 0 राहिला तर उत्तर नेहमी काय येतं? 1. काय येतं? 1.
मग इथं पण उत्तर काय येईल 1. 12चा घात 0 तर 1. आता 11चा ऋण घातांक आहे बरोबर. मग याला जर धन करायचं असेल आपण काय करणार, त्याला अंशामध्ये घालणार बरोबर. 1 अंश करायचा आणि त्याला छेदामध्ये घालणार सॉरी. मग आता ऋण 2 जो होता, जर आपण याला जर पूर्ण घातांकित संख्येला जर खाली याला छेदामध्ये घातलं तर काय होईल, धन 2 होईल. समजलं. अशा तऱ्हेने घातांकाचे नियम वापरून आपण ही स्लाईड सोडवू शकतो. आता इथं त्यांनी काही उदाहरणं दिली बघा. पाया सारखा आहे की नाही, 13 13 आणि गुणाकार आहे. मग आपण काय करणार, पाया जसा तसा ठेवणार आणि घातांकाचे काय करणार, बेरीज करणार. मग 8 आणि 5 किती झाले, 13. 13चा घातांक 13. ओके. आता इथं बघा पाया सारखा आहे आणि त्यांचा भागाकार आहे. अशा वेळेस आपण घातांकाची काय करणार, वजाबाकी करणार. मग पाया जसा तसा ठेवायचा, ऋण 4 आणि घातांकाची वजाबाकी. 9तून 4 गेले 5. ठीक आहे. आता पुढं घातांकाचा घातांक असेल तर आपण काय करतो, घातांकांची काय करतो, गुणाकार करून टाकतो. पाया जसा तसा ठेवायचा 4 आणि घातांक ऋण 2 गुणिले 4 बेचोक 8 आणि गुणाकाराचं मी लक्षात ठेवायचं, एक धन एक ऋण असेल तर काय वेगवेगळे चिन्ह असेल तर नेहमी उत्तर काय येतं, ऋण. मग ऋण 8. ठीक आहे. त्याच्यानंतर ही कोणती बी किती बी 5 अंकी राहू द्या, 10 अंकी संख्या राहू द्या, घातांक जर इथं 0 आहे ना तर उत्तर काय येतं 1. आणि 8चा घातांक ऋण 3 याला जर धन करायचं असेल तर आपण काय करणार, अंशाला 1 घालणार आणि छेदाला काय लिहिणार, 8चा घातांक. इथं ऋण 3 आहे की नाही, मग इथं मात्र धन 3 लिहायचं. झालं. इतकं सोपं आहे. समजलं की नाही. आता मला वाटतं इथंच एवढं संपलेलं आहे. मला म्हणायचं आहे की मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील ना तर शेअर करा तुमच्या वर्ग मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडत असेल तर. पुढं आपण स्कॉलरशिप, नवोदय याचे पण व्हिडिओ, लाईव्ह क्लासेस घेणार आहोत जसं जसं जमेल तसं. आणि याच्यात काही शंका असतील ना तर आपण त्या पण पुढं बघणार आहोत. ठीक आहे. आता जरासा आपल्या हे माऊसमुळे प्रॉब्लेम येतोय, पण ठीक आहे, बघूया. इंग्लिशचे पण व्हिडिओ पुढं कधी कधी वेळ मिळत नसतो ना तर मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकेल, पण व्हिडिओ नक्की टाकेल. ठीक आहे. तर ब्रिज कोर्ससाठी मॅथ्स आणि इंग्लिशचं अजिबात टेन्शन घेऊ नका, आपण सगळे व्हिडिओ टाकणार. आणि वेळ मिळाला तर 7वी 6वीचे पण करायचे आहेत, पण टाईमच भेटत नाही. ठीक आहे. 5वी तर टाकणार आहेत, पण तुमचं तर कोणी भावंड असेल 5वीला तर त्याचे पण 5वीचे पण प्लेलिस्ट आहे ती बघा, त्याच्यात ते व्हिडिओ शेअर करा. आणि 8वीची पण प्लेलिस्ट आहे मॅथ्स इंग्लिशची, तर ती पण प्लेलिस्ट शेअर करा, म्हणजे मागचे पहिल्या दिवसापासून सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. ठीक आहे. चला बाय बाय. अभ्यास करत राहा. आणि इंग्लिशमध्ये पण सांगायचं असेल तर मला कधी कधी लक्षात राहत नाही शिकवता तर इंग्लिशमध्ये पण सांगून टाकतो. आता बघा 13⁵ into 13⁸ बरोबर. इफ द बेसेस आर सेम अँड इज देअर मल्टिप्लिकेशन इज देअर देन वी हॅव टू ॲड द इंडायसेस. त्याचे ते इंडायसेस असतील आपण ॲड करायचे. इफ देर इज अ डिव्हिजन अँड द बेसेस आर सेम देन वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट one indices from the second indices from the first indices. Okay. Then if this is the case, म्हणजे indices ते indices असेल तर we have to multiply them and the value of any number raised to 0 is 1. बरोबर की नाही. whether it may be 2 digit, 3 digit or 10 digit. Suppose we have take 10,000 raised to 0, then it will also come 1 because the index is 0. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 राहिला तर उत्तर नेहमी 1 येतं. हे महत्त्वाचा नियम आहे. and if you convert the negative sign into positive then we have to add 1 in the numerator and write this index form of the number in the denominator and make the sign positive. Okay. then it will become +3. Okay. So that's it for the today. Keep studying. Bye bye.